सर्वसाधारण मधील मुला मुलींना एसटीला 9 जागा होत्या त्या पण जागा, त्याच पद्धतीने विजयाला 4 जागा, अशा पद्धतीने तब्बल 210 ते 215 जागा ह्या 2022-23 पोलीस भरतीसाठी जी मुलं मुली आहेत यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण की 1-2 मार्क जरी कमी पडले तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार. कारण की 200 जर जागा ह्या पदवीधर अंशकालीन मधल्या या अशा पद्धतीने जर कन्वर्ट होत असतील तर 100% येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं सिलेक्शन हे फिक्स असणार आहे. त्यामुळे ती आनंदाची गोष्ट होती. ते संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत मी आता शेअर केलेलं आहे. पूर्ण JR आणि पाठीमागची हिस्ट्री आणि अलीकडे जे काही गोष्टी झालेल्या आहेत की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिथं उमेदवारच अवेलेबल झाले नाहीत तिथं कशा पद्धतीनं मुलांचं सिलेक्शन केलं गेलं किंवा सरकार काय निर्णय घेते हे पण तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. त्यामुळं एक विनंती करतोय, त्याच्यासाठी खूप हार्डवर्क आहे, सगळ्या गोष्टी आहेत, रात्रभर काही गोष्टींचा विचार करावा लागतोय. कारण की JR मिनिंग समजून सांगत असताना, JRचं इयर असेल आणि पूर्ण विश्लेषण सांगत असताना काही गोष्टींवरती आम्हाला सुद्धा स्टडी करावा लागतो.